सकाळी 9 वाजता आम्ही रेणीगुंटा स्टेशनवर उतरलो. रेणीगुंटा स्टेशनपासून आम्ही तिरुपतीला जाण्यासाठी निघालो. सकाळच्या फ्रेश हवेत स्टेशनवर पोचलो. एक वेगळीच उत्सुकता होती, नव्या जागेची, नव्या अनुभवांची. सर्वात आधी आम्ही पोचलो आमच्या हॉटेलला. आमच्या हॉटेलचं नाव होतं कल्याण रेसिडेन्सी. हे एक 3 स्टार हॉटेल आहे. खूपच सुंदर आहे. स्वच्छ आहे, भव्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येथील जो स्टाफ आहे तो खूपच विनम्र आहे. आम्हाला हिंदी येत होतं पण तेलुगू येत नव्हतं, तरी देखील त्यांनी आम्हाला बऱ्यापैकी मदत केली आणि सगळं व्यवस्थित सांगितलं. हॉटेलमध्ये चेकिंग झाल्यावर आम्ही आमच्या रूममध्ये गेलो. रूम अगदी आरामदायक, नीटनेटके आणि स्वच्छ होतं. थकवा घालवण्यासाठी परफेक्ट. रूममध्ये थोडी विश्रांती घेतल्यावर आम्ही बाहेर जाण्याचा विचार केला. रस्त्याच्या कडेला मिळालं ताजं नारळ पाणी, एकदम थंड आणि फ्रेश. उन्हात चालताना यासारखं काहीच नाही. त्यानंतर चालून चालून थोडी भूक लागली म्हणून शेजारी असलेल्या लक्ष्मीनारायण नावाच्या लंच हॉलमध्ये गेलो. तिथे मिळाली खास साऊथ इंडियन थाली. थालीत होतं गरमागरम सांबार, स्वादिष्ट डाळ, भाजी, चटणी. प्रत्येक घास खूपच स्वादिष्ट होतं. हॉटेलपासून जेवण्यापर्यंत तिरुपतीच्या सुरुवातीचा अनुभव अगदी भारी वाटला. अजून बरीच ठिकाणं बघायची आहेत. येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणारच. बाय.